उपवासाचा पवित्र महिना असलेल्या रमजानची आज सांगता होत आहे। आज आकाशात चंद्रदर्शन झाल्याने संपूर्ण राज्यभरात आणि देशात आनंदाचे वातावरण आहे। मुस्लिम बांधवाचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद उद्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। याच निमित्ताने पाहूया NGTV मराठीचा एक विशेष वृत्तांत। महिन्याभराचे कडक उपवास, संयम आणि प्रार्थनेनंतर आज आनंदाची बातमी आली आहे। आज सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याचे अधिकृत घोषणा होतात सर्वत्र ईद मुबारकचा जल्लोष पाहायला मिळाला। गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या रोजाची आज सांगता होणार। उद्या सकाळी सर्व मुस्लिम बांधव मशिदीमध्ये आणि ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाणार। यासाठी प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील मुख्य मशिदींना आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळून टाकण्यात आले आहे। रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। नवीन कपडे, अत्तर आणि शिरखुर्म्यासाठी लागणारी शेवया आणि सुक्या मेव्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानावर एकच प्रचंड गर्दी केली। विशेषतः महिला आणि मुलांमध्ये ईदचा मोठा उत्साह दिसून येत आहे। महागाईचे सावट असले तरी सणाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने बाहेर पडताना दिसत आहेत। यंदा ईदच्या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवलेली आहे। रमजान ईद हा केवळ आनंदाचा सण नसून तो दानशूरपणा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा उत्सव आहे। या दिवशी जकात म्हणजेच गरिबांना दान देण्याला विशेष महत्त्व असते। समाजामध्ये कोणीही उपाशी राहू नये या भावनेतून आज अनेक ठिकाणी अन्नदान आणि मदतीचे वाटप करण्यात आले। उद्याच्या ईदच्या निमित्ताने सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करणार आहेत, जे भारतीय संस्कृतीत एकात्मतेचे दर्शन घडवते। सोलापूर शहर काझी यांच्याकडून देखील ईदची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। तर उद्याची ईद आनंदाची, सुखाची आणि समृद्धीची जावो हीच NGTV मराठीच्या वतीने सदिच्छा। तुम्ही ही ईद आपल्या मित्र परिवारासोबत उत्साहात साजरी करा। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।